श्री मनाचे श्लोक यातील 22वा श्लोक। मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। याचा अर्थ असा आहे की मना सज्जना हित माझे करावे। सज्जन मना, माझे कल्याण करणे केवळ तुझ्याच हातात आहे। रघुनायका दृढ चित्ती धरावे म्हणजेच श्रीरामांना अंतःकरणात घट्ट धरून ठेव। महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। याचा अर्थ असा आहे की हनुमंताचा स्वामी महाराज असा श्रीराम हा अनाथांचा नाथ आणि त्रैलोक्यातील भक्तांचा उद्धारक म्हणून विख्यात आहे। जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक यातील 23वा श्लोक। न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। याचा अर्थ असा आहे की न बोले मना राघवे वीण काही, मना रामाशिवाय इतर काही बोलू नये। जनी वाऊगे बोलता सुख नाही म्हणजेच इतर काही बोलून सुख होत नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, क्षणाक्षणाला मृत्यू आयुष्य संपवत आहे। देहांती तुला कोण सोडू पाहतो, देहांताचे वेळी तुला उपयोगी पडणारे असे कोणीच नाही, म्हणून रामच तुला धैर्य देईल व उत्तम गती देईल। जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक यातील 24वा श्लोक। रघुनायका वीण वाया शिणावे, जना सारिखे व्यर्थ का वोसणावे। सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे। याचा अर्थ असा आहे की रघुनायका वीण वाया शिणावे। वाया शिणावे म्हणजे काय, उगाचच त्रास करून घेणं, म्हणजेच रघुनायकाच्या म्हणजे रामाच्या किंवा भगवंताच्या विश्वासाशिवाय श्रद्धेशिवाय जगताना खूप थकायला होतं, खूप त्रास होतो। जनासारिखे व्यर्थ का वोसणावे, वोसणावे म्हणजे बडबडणे। इतर जे सर्वसामान्य माणसं असतात त्यांच्यासारखी सतत कटकटीची म्हणजे बडबड करण्यात काय अर्थ आहे। सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे। नेहमी श्रीरामांचेच भजन कीर्तन करावे, नामस्मरण करावे आणि अहंकार नसला पाहिजे, हा याचा अर्थ आहे। जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक यातील 25वा श्लोक। मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा। सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। याचा अर्थ असा आहे की मना वीट मानू नको बोलण्याचा। इथे बोलण्याचा अर्थ असा आहे की नामस्मरण करण्याचा, म्हणजे हे मना तू नामस्मरण करण्याचा कंटाळ करू नकोस। पुढे मागुता राम जोडेल कैसा, जर नामस्मरणच केलं नाहीस तर पुढे मागुता म्हणजे पुढील आयुष्यात जोडेल कैसा म्हणजे राम जोडेल कैसा म्हणजे राम कसा भेटेल, नामस्मरण नाही केलं तर राम भेटणारच नाही। सुखाची घडी लोटता सुख आहे, जर नामस्मरण करत राहिलास तर सुखाची घडी लोटता म्हणजे सुखाचे क्षण गेल्यावरती पण सुख मिळेल तुला नामस्मरण केलंस तर। पुढे सर्व जाईल काही न राहे, पुढे सर्व जाईल म्हणजे काय, सर्व दुःख वगैरे चिंता नाहीसं होईल। जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक यातील 26वा श्लोक। देहरक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला। करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। याचा अर्थ असा आहे की देहरक्षणाकारणे यत्न केला म्हणजे मनुष्याने शरीराचे रक्षण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी परी शेवटी काळ घेऊन गेला, तरी त्याला मृत्यू हा घेऊनच जात असतो। करी रे मना भक्ती या राघवाची म्हणजेच रामाची भक्ती कर मना, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। चिंता भवाची म्हणजे संसाराची किंवा प्रपंचाची चिंता असते ना, ती सोडून दे, हा याचा अर्थ आहे। जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक यातील 27वा श्लोक। भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी। रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी। याचा अर्थ असा आहे की अरे भित्र्या नामर्दा मना, तू या संसारातल्या प्रपंचातल्या अडचणी संकट यापासून इतका काय घाबरतोस। अरे मना तू धैर्यवंत हो आणि धास्तावलेपणा सोडून दे। अरे तुला एवढेही कसे कळत नाही की श्रीरामांसारख्या स्वामींचे छत्र आपल्या डोक्यावर आहे।
ते संपूर्णपणे आपले संरक्षण करीत आहेत. प्रत्यक्ष यम जरी कोपला ना तरी श्रीराम आपल्या दासाची उपेक्षा करीत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक यातील 28वा श्लोक. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. मनावाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. याचा अर्थ असा आहे की दीनानाथ हा राम कोदंडधारी. कोदंड म्हणजे धनुष्यबाण. धनुष्यबाण धारण करणारे आपले जे श्रीराम आहेत ते दीनदुबळ्यांचे आणि दुःखी जनांचे कैवारी आहेत, रक्षक आहेत. पुढे देखता काळ पोटी थरारी. काळ म्हणजे मृत्यू. त्यांना बघून काळ म्हणजे मृत्यूसुद्धा थरथर कापतो. मनावाक्य नेमस्त हे सत्यमानी. नेमस्त म्हणजे कुठलाही संदेह नसलेले हे जे वाक्य आहे ते सत्यमान. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणजेच जे म्हणजे भक्त जे असतात ना रामांचे, प्रभू श्री रामचंद्रांचे जे भक्त असतात त्यांची राम कधीही उपेक्षा करीत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक यातील 29वा श्लोक. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पोशिरी कांबी वाजे. पुरी वाहिले सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. याचा अर्थ असा आहे की पदी राघवाचे. पदी म्हणजे पाय, पण इथे श्लोकामध्ये त्याचा अर्थ आहे राघवाचे पदी म्हणजे पायामध्ये जे त्यांच्या जे घुंगरू आहेत ते सदैव म्हणजे एकच आश्वासन देतात. म्हणजे ब्रीद गाजे म्हणजे आश्वासन ते गरजून सांगतात की बळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे. भक्तरी पुशिरी म्हणजे काय? भक्त रिपू शिरी. ठीक आहे. भक्तांचे रिपू म्हणजे शत्रू, शिरी म्हणजे मस्तक. भक्तांच्या ज्या शत्रू जे आहेत ना, भक्तांचे जे शत्रू आहेत त्यांच्या डोक्यावर जे आहे ना कांबी. आता कांबी म्हणजे धनुष्य ते त्यांच्या डोक्यावरती असतं श्रीरामांचं. जे भक्त आहेत ना त्यांच्या शत्रूंच्या मस्तकावर श्रीरामांचं धनुष्यदंड असतं. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. आता पुरी वाहिली म्हणजे पुरी म्हणजे संपूर्ण अयोध्या नगरी जी ज्यांनी आपल्या विमानात बसून वैकुंठाला नेली श्रीरामांनी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा म्हणजे भक्तांची उपेक्षा कधीही श्रीराम करत नाही. ठीक आहे. त्यामुळे रामांची भक्ती करा हे यातून त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे तुमचा शत्रूंपासून पण संरक्षण श्रीराम करतील. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक यातील 30वा श्लोक. समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. याचा अर्थ असा आहे की समर्थाची या सेवका वक्र आहे. जो समर्थांची भक्ती करतोय ते समर्थ म्हणजे प्रभू श्रीराम. त्यांची जे लोक भक्ती करतात त्यांच्यावरती वाईट दृष्टी कोणी टाकू शकत नाही. त्यांचं वाईट करणं हे त्रैलोक्यात कोणालाही शक्यच नाही आहे. ठीक आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे म्हणजे ह्या विश्वात ते शक्यच नाही आहे असंच म्हणावं लागेल. आणि जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजेच तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकात ज्यांचे वर्णन केले आहेत ते प्रभू श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाहीत हा याचा अर्थ होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक यातील 31वा श्लोक. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. याचा अर्थ असा आहे की रावणाने सर्व देवांना कैदेत टाकल्याने सर्व देव कष्टी झाले होते. त्या सर्व देवांना महासंकटातून ज्यांनी सोडवले, ज्यांचा पराक्रम सामर्थ्य व सर्व गुणांनी जे वेगळेच वाटावेत असे आहेत, अलौकिक गुण असणारे जे आहेत, आणि पार्वती आणि शंकर ज्यांचे नित्यस्मरण करतात तेच दासाभिमानी राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक यातील 32वा श्लोक. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिती शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. याचा अर्थ असा आहे की अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. म्हणजेच गौतम पत्नी अहल्या ही शापाने शिळा होऊन पडली होती. प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार झाला व तिला दिव्यत्व प्राप्त झाले. जयावर्णिता शीणली वेदवाणी
म्हणजेच काय तर रामाच्या अनंत गुणांचे व शक्तींचे वर्णन करताना वेदही थकले आहेत. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि भक्तांचा अभिमानी असणारा राम कोणतीही उपेक्षा करत नाही, हे सतत लक्षात ठेवावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमनाचे श्लोक. यातील 33वा श्लोक. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. इथे याचा अर्थ असा आहे की श्रीरामांची कर्तृत्व शक्ती अलौकिक आहेत. त्यांनी श्रेष्ठ असे मेरू आणि मंदार आदी पर्वत, दैदिप्यमान असे चंद्र, सूर्य आणि अनेक तारकापुंज निर्माण केले. तारांगणे म्हणजे तारका, म्हणजे जे स्टार्स आहेत, सूर्य, चंद्र. शिवाय पृथ्वीवरती त्यांनी लांबच लांब मेघ म्हणजेच जे मेघमालाच निर्माण केलेले आहेत, मोठे मोठे पर्वत केलेले आहेत. आणि चिरंजीव केलेले आहेत आपल्या हनुमान आणि विभीषण यांना सुद्धा. तर असे हे सामर्थ्यवान राम कधीच आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाहीत, असा याचा अर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.